नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे पीक विमा वाटप सुरू झाला का। तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येते की अधिक आमच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली नाही। तर आता जो काही पीक विमा इथं मंजूर झालेला आहे तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। सर्वात पहिले आपण चेक करून घेऊया की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता मंजूर झालेला आहे, त्यानंतर चेक करून घेऊ की आपला पीक विमा वाटप जे सुरू झाला की नाही। तर सर्वात पहिले यामध्ये जे काही जिल्हा आहे त्यामध्ये अहमदनगर जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, अमरावती जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, बीड आहे, भंडारा आहे, बुलढाणा आहे, चंद्रपूर आहे, धुळे आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, हिंगोली आहे। त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी आता तुम्हाला तक्रार करून तुम्ही तुमचा पीक विमा मिळवू शकता। त्याचप्रमाणे आता जे की 2022चा पीक विमा जमा झालेला आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक सुद्धा आय बटनवरती मिळून जाईल। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पीक विमा तुमच्या खात्यामध्ये किती जमा झालेला आहे व कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचा जो काही पीक विमा आहे ते कोणत्या तारखेला जमा झालेला आहे व कोणत्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। त्याचप्रमाणे जे काही उर्वरित जिल्हे आहेत ते सुद्धा बघून घेऊया। तर त्यामध्ये जालना आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे, लातूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, नाशिक आहे, उस्मानाबाद आहे। त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या तर भरपूर शेतकऱ्यांच्या तक्रारी तर रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना जे काही खरीपचा पीक विमा बरेच शेतकरी त्यापासून वंचित झालेले आहेत। तर भरपूर शेतकऱ्यांनी पीक विमा क्लेम करताना भरपूर चुका केलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना जी काही भरपाईची रक्कम ती त्यांना आता मिळणार नाही। तर ते कशा प्रकारे चेक करायचे की तुमचा जो काही क्लेम आहे ते तुम्ही केलेला रिजेक्ट तर झालेला नाही, तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे, तर लगेच पहा। त्यानंतर जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत ते सुद्धा बघून घेऊया। तर त्यामध्ये पालघर आहे, परभणी आहे, पुणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, सांगली आहे, सातारा आहे, सिंधुदुर्ग आहे, सोलापूर आहे, ठाणे आहे, वर्धा आहे, वाशिम आहे आणि यवतमाळ आहे। तर असे जे काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता मंजूर झालेले आहेत तर लवकरच वाटप आता सुरू होईल। पीक विमा वाटप इथं सुरू झालेला नाही, जसं काही पीक विमा वाटप सुरू होईल तर सर्वात पहिले अपडेट आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल। तर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आता पीक विमा वाटप बंद झालेलं आहे, जे की आता मागचं जो काही पीक विमा आहे ते भरपूर शेतकऱ्यांची डीबीटी लिंक नसल्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांना डीबीटी लिंक केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होते, तर त्यांना वाटतो की पीक विमा इथं वाटप जे आहे सुरू झालेलं आहे। तर पीक विमा वाटप जसं काही सुरू होतील तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला अपडेट मिळेल। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल किंवा पीक विमा संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील, अधिक पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेली नसेल, जर तुम्ही 2022 पासून पीक विमा भरलेला असेल तरी तुम्हाला आधी 1 रुपया बी पीक विमा जर मिळालेला नसेल तर तुम्हाला आता 14447 तर यांच्याशी जे काही तुम्हाला हेल्पलाईन नंबर आलेला किंवा व्हॉट्सअपचे सुद्धा लिंक त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळून जाईल। तर त्यांच्याशी कॉल करून तुम्ही तुमच्या विम्याची तक्रार करून भरपाईची रक्कम मिळवू शकता। अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू।